अहिल्यानगर जिल्ह्यात 27-28 सप्टेंबर या 2 दिवसात झालेली अतिवृष्टी व पुरात 4 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर 4 जण जखमी झाले. लहान मोठी 45 जनावरे दगावली असून 599 घरांची पडझड झाली. याशिवाय 852 गावातील 3,87,523 शेतकऱ्यांचे 2,67,083 हेक्टरवरील पिकांना तडाखा बसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले. अहिल्यानगर जिल्ह्यात शनिवारी 84 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील 50 गावातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. तसेच पुराच्या पाण्यामुळे महसूल प्रशासन, स्थानिक नागरिक व शोध बचाव पथकांच्या मदतीने 60 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. नेवासा तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गावांना शनिवारी अक्षरशः पावसाने झोडपले. रात्रभर वादळी वाऱ्यासह पावसाची तांडव सुरूच होती. अति पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आल्याने शेतीमालासह अनेक रस्त्यावर आणि घरात पाणी शिरले. प्रवरा नदीलाही 15 वर्षांनंतर मोठा पूर आला. श्रीरामपूर तालुक्यात शनिवार व रविवार सलग 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील पिके पाण्याखाली गेली. तालुक्यातील 5 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. कोपरगाव तालुक्यात शनिवार व रविवार सलग पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून नदीच्या दोन्ही काठावरील गावांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. संगमनेर शहर आणि परिसरातील गावांमध्ये तसेच तालुक्याच्या इतरही गावांमध्ये शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस रविवारी सकाळपर्यंत सुरूच होता. कोकणगाव, सावरगाव तळ, कवठे, कंबळेश्वर, पारेगाव, बुद्रुक, माळेगाव, हवेली आदी गावांमध्ये घरांची पडझड झाली. अहिल्यानगर तालुक्यात आणि शहरात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सीना नदीला पूर आला. रविवारी पहाटेच नदीचे पाणी अहिल्यानगर शहरात शिरले. त्यामुळे नदीकाठच्या भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. नेप्ती चौक, बागराजू, हडको, कल्याण रोड परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. अमरधाम स्मशानभूमीत ही तळे साचली. अनेक वर्षांनंतर प्रथमच हा पूर आल्याचे नागरिक सांगत होते. शनिवारी रात्रभर रविवारी पहाटे झालेल्या संततधार पावसाने संपूर्ण राहता तालुक्याला झोडपले. जिल्ह्यात राहता तालुक्यात झालेला पाऊस सर्वाधिक होता. खरीप हंगामातील पिके पावसाने पाण्यात गेले. उत्पन्न तर मिळालेच नाही, कष्टही वाया गेली. हातातले सर्व काही गेले. घाम काढून केली जाणारी शेती आता नकोशी झाली, असे हताश उद्गार शेतकऱ्यांनी काढले आहेत. नेवासा तालुक्यातील 8ही मंडळात पावसाने शनिवारी रात्री धुमाकूळ घातला. तालुक्यातील 3 जणांचा मृत्यू झाला, तर 2 जण जखमी झाले असून 142 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. जवडा येथे सीना आणि तिच्या उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने रविवारी पुन्हा एकदा सीना नदीला महापूर आला. जवडा परिसरात सीना नदीने रौद्ररूप धारण करीत इतिहासात प्रथमच 1972 साली बांधलेल्या पुलावरून पाणी वाहू लागले. तब्बल 52 वर्षांनी पुलावरून पाणी वाहल्याचे स्थानिकांनी सांगितले. शेवगाव तालुक्यातील देवटाकडीत पुरात अडकलेल्या कुटुंबियांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर पाचारण करण्यात आले होते. पावसाने रविवारी पुन्हा एकदा सीना नदीला महापूर आला. सीनाला आलेल्या पुरामुळे जामखेड करमाळा महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते. नेवासा तालुक्याला शनिवारी पावसाने झोडपले. पुनदगाव येथील प्रवरा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला होता. शेवगाव तालुक्यातील देवटाकडी येथील रेडी नदीला आलेल्या पुरामुळे संतोष रतन खरवड यांच्या कुटुंबातील लोक घरातच अडकून पडले होते. याबाबत माहिती समजताच कार्यकर्ते संदीप खरड यांनी तातडीने आमदार मोनिका राजळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांशी संपर्क करून NDRF रेस्क्यू टीमला पाचारण केले. पारनेर येथे नगर कल्याण महामार्गावरील डोकी येथील धरमवस्तीवर धान्य टिकवण्यासाठी लावलेल्या पावडरच्या वायुगळतीने 2 चिमुकली दगावली. हर्षद विठ्ठल धरम वय 5 महिने व नैतिक विठ्ठल धरम वय 5 वर्षे अशी मृत चिमुकल्यांची नाव आहेत. या घटनेत त्यांची आई सोनाली विठ्ठल धरम या वासाने बेशुद्ध पडली असून अहिल्यानगर येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी सकाळी ही घटना घडली. जामखेड शहर व तालुक्यात ठिकठिकाणी 2 दिवसापासून अतिवृष्टी झाल्यामुळे नद्यांना महापूर आला. तालुक्यात 17 घरांची पडझड झाली. 1 गाय 1 मेंढीसह 7 शेळ्या दगावल्या. पिंपळगाव उंडा येथे बिन अंगावर कोसळून पारुबाई गव्हाणे वय 75 या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. पाथर्डी तालुक्यात शनिवारी रात्रभर पावसाने धुवाधार बॅटिंग करत परिसराला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे तालुक्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अहिल्यानगर तालुक्यात शनिवारी दिनांक 27 रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वच नद्यांना पूर आला होता. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला.
प्रशासन अलर्ट मोडवर आले असून प्रांत अधिकारी व तहसीलदारांकडून गावोगावी फिरून परिस्थितीची पाहणी करण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुनील नागरे, उपाध्यक्षपदी सुनील वाघ तर मानद सचिवपदी सविता बाकरे यांची बिनविरोध निवड झाली.